मेंदूच्या नसा मोकळ्या सोडा आणि केअरफुल लक्ष द्यायचं आहे. थोडं वातावरण जरी चेंज झालं तर ताक किंवा दही पेल्यानंतर सारखं होतं माणसाला, होतं का नाही? तर टेन्शन घ्यायचं नाही, थोडं जोशमध्ये यायचा प्रयत्न करायचा आहे. आता मसावी लसावी हे चॅप्टर चालू होते. याची रिहर्सल आपण मसावी कसा काढायचा, लसावी कसा काढायचा, ह्या संख्यावर मसावी लसावी आपण शिकलेलो आहे. लक्षात. आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं याच्यात अपूर्णांकाचा मसावी लसावी शिकायचा आणि लेखी गणित शिकायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दशांश अपूर्णांक आणि घाताचा लसावी मसावी त्याची वेगळी आपण रिहर्सल घेऊ. तर मसावी म्हणजे काय? आता तुम्ही गणिताच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर महत्तम सामायिक विभाजक किंवा महत्तम साधारण विभाजक हे तुम्हाला माहिती आहे. आणि लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक, लघुत्तम साधारण विभाजक. आता नेमकं कळत नाही आपल्याला नेमकं काय भानगडी, पण आपल्या भाषेमध्ये शिकत असताना महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठं आहे का नाही? आणि लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. मग याचा अर्थ काय? महत्तम म्हणजे काय? तर आता मोठ्यात लक्षात घ्यायचंय की सर्व संख्येला मोठ्यात मोठ्या पाड्यानं भाग जाणं, त्या मोठ्या पाड्याचं नाव म्हणजेच काय? मसावी होय. आता लसावी म्हणजे काय? सर्व संख्येला मोठ्यात मोठ्या पाड्यानं भाग देऊन शेवटच्या दोन संख्येला किंवा अंकाला भाग न जाणं, त्या ठिकाणी लसावी ब्लॉक होतो. आणि लसावी म्हणजेच काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. या संदर्भात आपण माहिती अगोदर घेतलेली आहे. तर आपल्याला पुढे काय पाहायचंय? लेखी गणित आपल्याला समजून घ्यायचे, कारण लसावी मसावी लेखी गणित सुद्धा येत असतात. तर त्याचं काळजीपूर्वक लक्षात द्यायचं. बेसिक पासून आपण घेत आहोत. दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला मसावी काढा किंवा लसावी काढा तर एकच सूत्र लक्षात ठेवायचंय. आता दोन संख्या आहे, म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या. तर मग त्याच्यामध्ये दोन संख्याचा गुणाकार म्हणजे काय? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय? इतकं लक्षात ठेवायचं. तुम्हाला मसावी दोन संख्या दिलेला असेल, मसावी दिलेला असेल, लसावी काढायचा असेल तर काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आणि पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय? दोन संख्येचा गुणाकार. आलं का लक्षात? तर जर तुम्हाला मसावी दिलेला असेल, पहिली संख्या दुसरी संख्या दिलेली असेल, लसावी काढायचा असेल तर काय म्हणायचं? पहिली संख्या गुणिला नाही मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आणि जर तुम्हाला मसावी काढायचा असेल, लसावी दिलेला असेल, पहिली संख्या दुसरी संख्या दिली असेल तर काय म्हणायचंय? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता मसावी लसावी दिलेला असेल, पहिली संख्या काढायची असेल, दुसरी संख्या दिलेली असेल तरी काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला. त्याच्यानंतर दुसरी संख्या काढायची असेल, पहिली संख्या दिलेली असेल आणि मसावी आणि लसावी दिलेला असेल तरी काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. समजलं का? आणि पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय? दोन संख्येचा गुणाकार. राहील का लक्षात? तर मग आता उदाहरणाकडे लक्ष देऊया. दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? या ठिकाणी मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 दिलाय. आणि एक संख्या कोणती दिली? 64. आपल्याला काय करायचंय? दुसरी संख्या काढायची. मग दुसरी संख्या काढण्यासाठी बोला सगळेजण, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. सगळ्यांचा आवाज निघला पाहिजे. सांगा, दुसरी संख्या काढण्यासाठी मग आता मसावी किती सांगा? 16. लसावी किती आहे? 192. बरोबर सांगा, एक संख्या कोणती आहे? 64. आपल्याला काय करायचं? दुसरी संख्या काढायची. गुणिला 64 इथं काय होईल? भागीला 64. 16 आणि 64 कोणत्या पाड्यामध्ये? 16च्या. 16 1 16, 16 चौक 64. 4 आणि 192 कोणत्या पाड्यात आहे? 4च्या. 4 1 4, 4 चौक 16. आता 19 मधून 16 गेले किती राहिले? 3. आणि 4 8 32. तर मग आता या ठिकाणी सांगा दुसरी संख्या कोणती आहे? 48. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं? दोन संख्येचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे तर त्या दोन संख्येचा लसावी किती? आता दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, त्यांचा गुणाकार हा दिलाय आणि मसावी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय? लसावी करायचा. लसावी काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. मान हलून जमणार नाही, बोलायचंय. चुकलं तरी चालन पण त्या ठिकाणी बोलण्याची प्रॅक्टिस करायची. सांगा, लसावी काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर
पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, यालाच काय म्हणतात दोन संख्येचा गुणाकार, म्हणजे 3174 आहे का नाही. आता त्याच्यानंतर मसावी किती आहे सांगा, 23, आणि काढायचा आहे लसावी. आता गुणिला 23 हे तर काय करायचं आहे, भागीला 23. 23 आणि 3174 कोणत्या पाड्यात आहे, 23 एक 23, 23 एक 23. आता 31 मधून 23 गेले किती राहिले सांगा, 8, आणि 23 त्रिक 69. मग आता 87 मधून 69 गेले समजा, किती राहिले सांगा, 17 मधून 9 गेले 8, हा चौपद्याचा, म्हणजे या ठिकाणी 8 मधून 7 गेला 1, झाली की नाही 184. आता तुम्हाला समजलंय. आता काय करायचं, निकष असा लावायचा 3 आणि 4 एकच स्थानी पकडायचे, 23 आणि 23 आणि 184 कोणत्या पाड्यात, 23 आहेचे. 3 8 24, 3 8 एकच स्थानी 4 आले की नाही इथं, म्हणजे याचं काय 8 त्रिक 24, 8 2 16, 16 2 18, याचा अर्थ तुमचा पाडा पाठे. मग आता 23 एक 23, 23 8 किती 184. तर लसावी किती आला सांगा मग, 138. पर्याय क्रमांक 3. समजलं का. 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 48 60 असून मसावी 18, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता लहान संख्या म्हणजे इथं लसावी काढणं नव्हे, आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या काढायची. आता ते काढत असताना एक लक्षात ठेवायचं, लहान संख्या काढण्यासाठी गुणाकार तर माहिती आहे, पण आम्हाला लसावी माहिती नाही. मसावी माहिती आहे तर लहान संख्या काढायची असेल तर लहान अवय गुणिला मसावी, लहान संख्या काढायची असेल तर लहान अवय गुणिला मसावी, आणि मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवय गुणिला मसावी. हे काढण्यासाठी पण आपल्याला जोपर्यंत 2 अवयचा गुणाकार माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. आता 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय, पट असते, आहे का नाही. आता एक लक्षात ठेवायचा, 2 अवयचा गुणाकार म्हणजे पुढे आपल्या गणित सोडवण्यासाठी त्याला पट असं म्हणतात. आणि पट म्हणजेच काय, 2 अवयचा गुणाकार. आणि 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय, लसावी आपण मसावी. पट म्हणजे काय, लसावी आपण मसावी. 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय, लसावी आपण मसावी. बोला, 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय. मग आता आपल्याला याच्यामध्ये लसावी काढायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये सविस्तर सांगणार आहे आणि नंतर शॉर्टकट मध्ये घेणार आहे. जोपर्यंत तुम्हाला सविस्तर समजत नाही तोपर्यंत पुढचं समजत नाही. तर मग आता सांगा, तर याच्यामध्ये मी आता डायरेक्ट करू शकतो. समजा आता इथं काय लसावी काढावं लागेल ना, याच्यात 2 अवयचा गुणाकार दिलेला आहे, मसावी दिलेला आहे. तर लसावी काढण्यासाठी काय करायचं आहे, काय म्हणायचं, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय, बोला पटकन. तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय, 2 संख्येचा गुणाकार. मग 2 संख्येचा गुणाकार किती आहे सांगा, 48 60. तर मसावी किती दिलेला आहे सांगा, 18. तर आता इथं गुणिला लसावी काढायचा आहे. आता गुणिला 18 आहे तर काय होईल, भागेला 18. 18 आणि 48 60 कोणत्या पाड्यात आहे, 18चे घ्या 9चे घ्या, तुम्हाला जे वाटेल ते. 18 1 18, 18 2 36. 48 मधून 36 गेले किती राहिले, 12. मग आता सांगा 18 किती, 18 साठी 126. हा शून्य उचलायचा असेल तसा लिहायचा. लसावी किती आला सांगा, 270. समजलं का. तर आता 2 अवयचा गुणाकार आता इथेही सुद्धा काढू शकता तुम्ही शॉर्टकट करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे मसावी गुणिला लसावी पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता इथं गुणिला 18 आहे, तिथे काय करायचं, भागेला 18. 18 1 18 आणि 8 किती 270 किती होतात, 48 60 होतात. म्हणजे हे नंतर करायचंय, पण आपल्याला सविस्तर पहिले समजून घ्यायचंय. तर आता सांगा 2 अवयचा गुणाकार काढायचा आहे. 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय सांगा, लसावी आपण मसावी. 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय, लसावी आपण मसावी. 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय. मग आता लसावी किती आहे सांगा, 270 आणि मसावी किती आहे 18. 18 आणि 270 कोणत्या पाड्यामध्ये, 9चे घ्या. 9 2 18, 9 3 27. उचलायचा शून्य जसा तसा लिहायचा. 30 नेहमी किती होईल 15. हे झाले 2 अवयचा गुणाकार. 2 अवयचा गुणाकार 15 आला, याचे लगतचे अवय काढायचे. आता लगतचे अवय म्हणजे काय, आलेलं गुणोत्तर असते किंवा त्याचं काय पटीचं गुणोत्तर असतं. तर मग सांगा लगतचे अवय कोणते, 3 गुणिला 5. एवढं लक्षात ठेवायचं. आता हा झाला लहान अवय, हा झाला मोठा अवयव. तर आम्हाला लहान संख्या काढायची. लहान संख्या काढण्यासाठी काय, लहान अवय गुणिला मसावी. लहान संख्या काढण्यासाठी म्हणजे 3 गुणिला किती मसावी सांगा, 18. 18 3 54. म्हणजे याचं सांगा लहान संख्या कोणती, 54. आता जर तुम्हाला मोठी संख्या विचारली
तर 8 पंचे किती होईल सांगा 90. ही झाली मोठी संख्या आणि ही झाली लहान संख्या. समजलं का? तर हळूहळू फक्त हे नमुन्याचे गणित चालू आहे. सरावाच्या गणितामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक समजन. त्यानंतर पुढचं गणित पहा. 3 अंकी 2 संख्याचा लसावी हा मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास 2 संख्यामधला फरक किती? फरक म्हणजेच काय सांगा? अंतर. आणि अंतर म्हणजेच काय? वजाबाकी. अंतर म्हणजेच काय? हे ध्यानात ठेवायचंय. आणि याला कमी म्हणतात. आता इथं पट दिलेली आहे, आयत काढून दिलेलं या ठिकाणी. काय दिलंय? पट. म्हणजे 2 काय ते 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय? लसावी आपण मसावी. 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय? पट. आणि पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. हे ध्यानात ठेवायचंय, विसरायचं नाही. पुढे गणित आहे ते आपल्याला सोडवणं महत्वाचे. तर मग आता सांगा 117 चे पट म्हणजे आता 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय? 13 गुणिला किती? 13 किंवा 9 गुणिला 13 म्हणजे किती? 117. तर मग आता फरक म्हणजेच काय? वजाबाकी. आता याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवय गुणिला मसावी आणि लहान संख्या काढायचा असेल तर लहान अवय गुणिला मसावी. आता याच्यामध्ये प्रथम मी काय करतो? फरक हे सांगा. फरक किती आला सांगा? हे अवय आहे ते 4चा फरक आला आणि याला गुणिला काय करायचा? मसावी. मसावी किती आहे सांगा? 12 आहे. आता 12 चोक किती? 48. तर आता हे काय झालं? शॉर्टकट पद्धतीनं 48 झालं. आता तुम्ही माणसांनी की एकच आलंय, हे महत्वाचं आहे का नाही? आता इथं काय सांगितलंय? 2 अवयचा गुणाकार. आता 2 अवयचा गुणाकार किती? 117. आणि 117 गुणिला किती केलं सांगा? सांगा 13 गुणिला किती केलं? 9. आता हे झालं मोठा अवयव. आता या ठिकाणी वजाबाकी करायची म्हणून हा झाला लहान अवयव. आता 13 गुणिला काय? मसावी. मसावी किती आहे सांगा? 12. आता त्याच्यानंतर मसावी किती आहे? 12. आता ही मोठी संख्या डाव्या साईडनं काढू, उजव्या साईडनं आपण लहान संख्या काढू. आता 12 36 36 6 चाले 3. 12 का 12 12 3 किती झाले? 15. ही झाली मोठी संख्या. आता 12 मग 108. आता यांचे सांगा फरक म्हणजेच काय? वजाबाकी. फरक म्हणजेच काय? मग आता याच्यामध्ये 16 मधून 8 गेले किती राहिले सांगा? 8. हातचा वापर द्या. आणि इथं 10 आणि 11 आणि 15 मधून 11 गेले किती राहिले सांगा? 4. या 2 संख्येचा फरक किती आला? 48. कोणी जर विचारलं तर अशा पद्धतीने सांगायचं. आणि शॉर्टकट तुम्हाला परीक्षामध्ये अशा पद्धतीने करावं लागेल. लक्षात? काही अडचण याच्यामध्ये? मोठी संख्या काढायची शिकले. आता मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवय गुणिला मसावी. लहान संख्या काढायची असेल तर आणि 2 अवयचा गुणाकार म्हणजे काय? लसावी आपण मसावी. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. याच्यामध्ये काही तुम्हाला लसावी आपण मसावी करायचं काम का नाही? इथं लसावी आपण मसावी याचा अर्थ 117 पट ही 2 अवयचा गुणाकार आलेला आहे. हे डायरेक्ट लक्षात ठेवायचंय. आता हे नमुन्याचे चालू आहे. आता इथं सरावासाठी गणित एक्सरसाइजचे गणित आपल्याला बघायचे. 2 संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता याच्यामध्ये काय दिलंय? मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 420 आणि एक संख्या किती दिली? 105. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची असेल तर दुसरी संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. सांगा दुसरी संख्या काढण्यासाठी बोमला मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. समजलं का? तर मग आता मसावी किती आहे सांगा? 15 गुणिला लसावी किती आहे सांगा? 420 आणि त्यापैकी एक संख्या किती आहे? 105. आपल्याला काढायची दुसरी संख्या. आता गुणिला 105 येतं काय? भागेला 105. तर आता 15 आणि 105 कोणत्या पाड्यात आहे? 15 1 15 15 7 105. 7 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये? 7च्या. 7 1 7 7 सकम 42. उचला 0 हात जर संत झाल्या 60 1 60. तर दुसरी संख्या किती आली सांगा? पर्याय क्रमांक 3. समजलं? आता तुम्हाला गणित समजल्यानंतर काय करायचं? मसावी आणि लसावी दिलेलं आहे. एक संख्या दिलेली फक्त इथं गुणिला करायचं आणि 105 करायचंय. समजलं का? 15 1 15 15 7 1 7 1 7 7 सकम 42 चालला पुढं. तर दुसरी संख्या किती निघाली? पण केव्हा? डायरेक्ट इथे करायचं नाही. डायरेक्ट कसं होतं माहिती का? दगड गिगड लागायचा, विहिरीमध्ये पाहायचं कुठं मोटर टाकलेली का, आडवा पाईप हे नाही तर उडी टाकसन त्या पाईपावरच. तर सगळं जाणून घ्यायचं आणि तेव्हाच उडी घ्यायची. आधी क्लिअर विषय करायचा आतमध्ये काय ऐकत नाही तर अनुभव लय मोठे येतात. पुढे बघा. 2 संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या असल्यास एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती?
तर मग आता सांगा, इथं समजा उदाहरण गुन्हेला 35, इथं भागेला 35 करायचा, भाग तोडून घ्यायचा. समजलं का? त्या भानगडीत न पडता आपल्याला काय करायचंय सांगा. दुसरी संख्या काढण्यासाठी मसावी गुन्हेला लसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या. आता याच्यामध्ये मसावी किती आहे सांगा 7 आणि लसावी 280. एक संख्या किती आहे सांगा 35 गुन्हेला दुसरी संख्या गुन्हेला 35 तर काय होईल भागेला 35. 7 आणि 35 कोणत्या पाड्यात आहे बोलायचं माहिती हे काढ. तर मग आता 7 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. सवर व्हायचंय, आवाज मोठा निघला पाहिजे. चुकीचं का होईना पण बोला. तुम्ही एक दिवस नाही का ऑटोमॅटिक बरोबर बोलसान. तर 7 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 आहे का 7 7 5 35. 5 आणि 28 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या. 5 आहे का 5 5 5 25. राहिले किती 3 आणि 5 36 56 का 56 म्हणजे दुसरी संख्या कोणती सांगा 56. आता इथं काय करायचं तुम्हाला माहिती आहे मसावी गुन्हेला लसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या. आता इथं गुन्हेला 35 काय करायचं भागेला 35. इथं गुन्हेला 7 1 7 7 5 35 आणि 5 1 5 5 56 किती 280. तर मग आता इथं 56 1 56 तर दुसरी संख्या किती निघाली समजलं का. अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. त्यानंतर पुढचं गणित पहा. दोन संख्येचा गुणाकार 34 असून त्यांचा मसावी 24 आहे तर त्या संख्याचा लसावी किती. तर याच्यामध्ये काय करायचंय आता काही जण समजा डायरेक्ट असं दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय. आता तुम्ही काय करसान तर मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. कारण इथं आपल्याला काय करायचंय लसावी काढायचं आहे बरोबर. आता लसावी काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करतात गुन्हेला 24 इथं भागेला 24 आणि डायरेक्ट लसावी काढू शकता. पण आपल्याला सविताच समजून घ्यायचंय. सांगा लसावी काढण्यासाठी काय म्हणायचं मसावी गुन्हेला लसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला. आता पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या म्हणजे काय दोन संख्येचा गुणाकार किती आहे सांगा 34 56. याच्यापैकी मसावी किती आहे 24. आता लसावी काढायचा आहे. आता गुन्हेला 24 इथं काय होईल भागेला 24. तर मग आता 24 आणि 34 56 कोणत्या पाड्यामध्ये कमी याच्यामध्ये घ्या 24चा पाडा पाठ नसेल तर सांगा 12 दोन्ही 24. मग आता सांगा 12 दोन्ही 24 किती राहिले 10. 12 8 96 किती राहिले 9. 12 8 96. आता सांगा बे 1 बे बे 14 28 आणि बे 4 8. मग आता सांगा लसावी किती आला सांगा 144 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता तुम्हाला हे समजलेलं आहे तर तुम्हाला पहिलं सांगितलंय मस इकडे गुन्हेला मसावी आहे तर भागेला काय करायचं इथं मसावी करायचा भाग तोडून घ्यायचा डायरेक्ट काय निघन लसावी निघन. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं गणित पहा. दोन संख्येचा गुणाकार 50 70 असून त्यांचा मसावी 390 आहे त्या संख्याचा लसावी किती. आता इथं काय करायचं आहे ते काय पहा लसावी वाटते बरोबर ना. आणि हा मसावी काढायचा आहे करेक्ट आहे पहा पुस्तकामध्ये राईट आहे ना. तर मग आता इथं काय दोन संख्येचा गुणाकार 50 70 असून त्यांचा लसावी 390 आहे तर त्या संख्याचा मसावी किती. आता तुम्ही एकच करायचं मसावी काढायचा असेल तिथं काय करायचं गुन्ह्याला 390 येतं भागेला 390 लिहायचा भाग तोडून घ्यायचा. समजलं का. पण आपल्याला सविस्तर करायचं आहे. सांगा इथं काय दिलंय दोन संख्येचा गुणाकार आणि लसावी दिलेला आहे तर मसावी काढण्यासाठी बॉम्बला थांबलं नाही जमणार. बोला सगळेजण. मसावी गुन्हेला लसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या. तर मसावी किती आहे काढायचा आहे. गुन्हेला लसावी किती आहे 390. आता दोन संख्येचा गुणाकार किती आहे 50 70. या ठिकाणी 50 70 मानले तर गुन्हेला 390 येतं काय होईल भागेला 390. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 39 आणि 507 कोणत्या पाड्यामध्ये 13 सुद्धा आहे. तर मग आता सांगा 3च्या घ्या किंवा 13च्या घ्या तुम्हाला कोणते आवडतं सांगा. सांगा 33 39. मग आता सांगा 33 39 50 म्हणून 39 गेले किती राहिले 11. इथं झाले 117. हा 13 तर या ठिकाणी सांगा मसावी किती आला थांबा 3 राहिले सॉरी 3 आणि 39 कोणत्या पाड्यात आहे 3 1 3 3 13 39. तर मसावी किती आला सांगा समजलं का. पुढचं गणित पहा.
दोन संख्येचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्या संख्याचा लसावी किती सांगा. लसावी काढण्यासाठी पोट हलवून जमणार नाही, ऍक्टिव्हिटीज बदला. तुम्ही स्वतःला हिरो समजायचं, बरोबर आहे का नाही. कुणीकडच्या कुणीकडे बोट ठेवताय, असं कोणी नाकातले मेकडं काढतं काय हे, कोणी मिलिटरी मनची बायको बनतं. थोडं लक्ष द्यायचं ना. क्लिअर कॉमामध्ये नको जाऊ बाळ, थोडस लक्ष द्यायचं. आपलं शिकणं चाललंय, क्लास आहे हा. मी तुमच्या समोर शिकवण्यासाठी, असं नाही झालं पाहिजे धुंदीमध्ये जाऊ नका एकदम. आणि विचार करून काही फायदा नाही. जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला विचार करून फायदा मिळत असेल, 1 लाख रुपये मिळत असेल, माझा 20,000 रुपये त्याच्यामध्ये वाटा असू द्या, कुशल विचार करा. आणि नसन जमत ते इकडे लक्ष द्या. लाखांनी आपण कोटीन कमवू. आलं का लक्षात. तर विचार करून फायदा नाही. जो स्वप्नात रांगला तो भंगला. आता भंगेल माणूस मला इथं पाहिजेत नाही, भंगेल विद्यार्थी नाही पाहिजे इथं काय पाहिजेत, आक्रमक आणि कृतीशील असलेला विद्यार्थी पाहिजेत. आणि जो आक्रमक आणि कृतीशील असन तोच खरा हिरो असतो, लक्षात ठेवायचं. आणि हे नोकरी लागणं आणि याचा अभ्यास करणं काही जास्त कठीण नाही. सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं म्हणून ते अवघड वाटत असतं, पण ज्या दिवशी पोहायला सुरुवात करसाल ना, तर तुम्ही अनलिमिटेड पोहोचाल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आदत टाका. सवय पडली पाहिजे. एकदा सवय पडली की पडली. आणि स्वतःला कमी समजू नका. हम किसी से कम नाही. तर दोन संख्येचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्या संख्याचा लसावी किती. आता लसावी काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर याच्यामध्ये काय दिला, मसावी किती आहे सांगा, 15. आपल्याला काय करायचं, लसावी काढायचा आहे. मग आता दोन संख्येचा गुणाकार किती आहे सांगा, 6300. आता गुणिला 15 आहे तर काय होईल, भागेला 15. 15 आणि 630 कोणत्या पाड्यामध्ये, 15 1 15 15 चोप 60. 63 मधून 60 गेले किती राहिले, 3. असे हळूकसून इथं छोटे 3 ठेवायचे, झाले 30. आणि 15 दोन्ही 30. 30 मधून 30 गेले, 0 राहिले. आता मस्त उचलायचा, 0 आला ठेवायचा, तो काही फुटत नाही, बरोबर आहे का नाही. अंड खाली पडलं म्हणजे फुटून जाईल अशातला काही प्रकार नाही तो. त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही, बिनधास्त उचलायचा आहे. तर मग आता लसावी किती आला सांगा, 420. कारण हे शिकणं महत्वाचं आहे. कारण आपली लहान संख्या मोठी संख्या त्यांची बेरीज, लहान मोठ्या संख्येची बेरीज, फरक, ह्या गोष्टी शिकणे आणि पटही शिकणे. जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत ते जमत नाही. दोन संख्येचा गुणाकार 6480 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती. आता तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे, मसावी दिलेला आहे, काय काढायचंय, लसावी. आता लसावी काढण्यासाठी काही जणांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ते ताळेवर आणा. आवाज निघत नाही याचा अर्थ काय आहे, त्याचं लक्ष नाही. त्यानं आपली करंगळी कोणाच्या हातात दिलेली आहे आणि मनगट सुद्धा कोणाच्या हातामध्ये दिलेलं आहे, गच्च पकडून येतो. एक विचार अनेक वाईट विचारांना दूर सारतो, तसा या ठिकाणी तो विचार दूर सारा आणि एक चांगला विचार टाकून त्या ठिकाणी अँटीव्हायरस मारा आणि इकडे लक्ष द्या. तुम्हाला जमतंय, तुमच्याकडून होतंय, तुम्ही करा, हमखास नोकरी लागता. तर मग आता याच्यामध्ये सांगा, लसावी काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, याला म्हणायचा दोन संख्येचा गुणाकार. आता त्याच्यानंतर मसावी किती सांगा, 18. तर आता लसावी काढायचा आहे. दोन संख्येचा गुणाकार किती सांगा, 64 80. आता गुणिला 18 आहे तर काय होईल, भागेला 18. 18 आणि 64 80 कोणत्या पाड्यामध्ये, 9चे घ्यायचं. पण ठीक आहे, 9 दोन्ही 18, 9 7 63, एक राहिलं, 9 दोन्ही 18. हा शून्य उचला, इथं लिहा. आता इथं 2 आणि 72 कोणत्या पाड्यात आहे, तर आता 2 1 2 2 36 72. हा शून्य उचलायचा, जसं तसा लिहायचा. किती आलं सांगायला लसावी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं का. इथं 72 चे निम्मे तुम्ही 36 करू शकता, शून्य जसं तसा ठेवू शकता. आता पुढे बघा, 3 अंकी दोन संख्येचा गुणाकार 69 12 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता 3 अंकी असो का 4 अंकी असो, पण संख्या किती आहे, 2ची. याचा असा अर्थ आहे. या ओळीचा अर्थ काय सांगा, 3 अंकी दोन संख्याचा, इथपर्यंत याचा काय, 3 अंकी संख्या आहे, म्हणजे डाव्या साईडनं 3 संख्या, उजव्या साईडनं 3 अंकी संख्या आहे, बरोबर. 3 अंकी संख्याचा संख्या किती आहे, 2च आहे, आणि त्यांचा गुणाकार किती आहे सांगा,
69 12 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता तुम्हाला माहिती आहे दोन संख्येचा गुणाकार आहे आणि मसावी 24 दिलेला आहे, तर आपल्याला काय करावं लागतं याच्यामध्ये? जोपर्यंत लसावी काढत नाही तोपर्यंत दोन अवयचा गुणाकार आपण सांगू शकत नाही. आणि दोन अवयचा गुणाकार म्हणजे काय? लसावी आपण मसावी. लगतचे दोन अवय काढायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं? मोठी संख्या, मोठा अवय गुणिला काय? मसावी. मोठा अवय गुणिला म्हणजे काय? मसावी. सोपं आहे का नाही? तर लक्ष द्या, मला माहिती विचारलं तर सांगताना थोडं कठीण होतंय तुम्हाला, आपण प्रॅक्टिकल मध्येच घेऊया. तर मग आता इथं डायरेक्ट करायचं आहे. सांगा, लसावी काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. सांगा लसावी काढण्यासाठी बोलायचं बा थोडस पुढे तू, ते मी शिकवतो ते खोचीच्या मागून भीतीला टेकलाय, भीतीतच जाईल. तर अलीकडे बैस थोडसा की. तर मग आता इथं काय तुम्हाला माहिती आहे? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला, तर आता इथं गुणिला मसावी आहे, तर काय करायचं? भागेला मसावी. मसावी किती आहे सांगा? 24. 24 आणि 69 12 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 12च्या घ्या. 12 दोन्ही 24, 12 पंचे 60, 9 राहिले, 12 साती 84. मग आता किती राहिले? 7. 12 सकम 72. आता 2 आणि 576 कोणत्या पाड्या? 2च्या. बे का बे 2 4, एक ठेवायचा. 82 16, एक राहिला. 82 16. तर लसावी किती आला सांगा? समजलं का? इथंच करायचं आता, कारण तुम्हाला लसावी आणि मसावी कसा काढायचा, पहिली संख्या कशी काढायची, दुसरी संख्या कशी काढायची ते शिकलेले आहे. तर आता ते स्टॉप करायचं आहे. तुम्ही शिकले हुकले नाही, पुन्हा डबल प्रॅक्टिस करायची. तर मग आता इथं लसावी निघाला. आता लसावी आणि या ठिकाणी मसावी आहे, आपण तर खुश व्हायला पाहिजे, कारण दोन अवयचा गुणाकार काढायचा आहे. आणि दोन अवयचा गुणाकार म्हणजेच काय? लसावी आपण मसावी. सांगा दोन अवयचा गुणाकार म्हणजेच काय? दोन अवयचा गुणाकार म्हणजेच काय? लसावी आपण मसावी. आणि दोन अवयच्या गुणाकाराला काय म्हणतात सांगा? पट असं म्हणतात. दोन अवयच्या गुणाकाराला काय म्हणतात? अरे बोला ना, गावाकडे लय घोषणा देता बळजबरीने, 5 पैसे मिळत नाही तुम्हाला. तर मग आता इथं लसावी किती सांगा? 288 आणि मसावी किती आहे? 24. 24 आणि 288 कोणत्या पाड्यामध्ये? अरे 24 का जवळच आहे ते, लांब नाही. आता 24 एक 24, 24 एक 24 राहिले किती? 4. 24चा पाडा 2 पर्यंत पाठ आहे तुमचा, आणि 24 दोन्ही किती? आता इथं काय निघालंय सांगा? 12 हे दोन अवयचा गुणाकार निघालाय. काय निघालाय सांगा? दोन अवयचा गुणाकार. मग आता याचे दोन अवय कोणते लगतचे सांगा? 3 गुणिला, आता पुढे लिहा नाही तर खाली असे लिहू शकता, तर 3 गुणिला किती? 4. आता हा निघाला मोठा अवयव. आता मोठा अवय, आता याचं काय करायची? मोठी संख्या. मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवय गुणिला मसावी. मसावी किती आहे सांगा? 24 आहे. आता 24 चौक किती? 96. तर मोठी संख्या किती निघाली सांगा? थांबा, लहान काढायची मोठी, त्याच्यामध्येच पहा एकदा एखादा अंक चुकेली का? नाही, ऑप्शन मध्ये 96 आहे का? आहे ना? किती नंबर सांगा? इथं 24च्या ऐवजी 96. हे पुस्तकात असं आहे, ऑपरेटरची गलती आहे, 96 हुकलंय, तिथे 24च लिहिले. ते प्रश्न आहे समोर, तेवढेच उपकार म्हणलं चालतंय, फटाफट होत आहे का नाही? पुस्तकं तुमच्या समोर, आपण दुरुस्ती करून घेऊ. 2 अंकी दोन संख्येचा गुणाकार 58 80 असून त्यांचा मसावी 14 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी मोठी संख्या काढण्यासाठी तुम्हाला एकदम समजलेलं आहे, दोन अवयचा गुणाकार म्हणजे काय? लसावी आपण मसावी. विसरायचं नाही. स्पार्किंग होतं काय नुसतं? कल फ्यूज आउट म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? फ्यूज चालला जातो का डिओ खाली पडतो असं नाही ना? तर सांगा या ठिकाणी तुम्हाला दोन संख्याचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या दिसते आणि मसावी दिसतो. तर दोन अवयचा गुणाकार म्हणजेच काय? बोलायचंय. एक सेकंद वाया नाही जाऊ द्यायचा. बॉर्डर असताना तिथं नाही युद्धजन्य स्थितीमध्ये नाही का घराची आठवण केली, थोडसा कणी गम मध्ये गेला, तिथं धडकन छातीमध्ये गोळी लागन, तो गमच बेपत्ता आहे का नाही? तुम्ही या ठिकाणी क्लासमध्ये जसे बॉर्डर उभे समजा, त्या ठिकाणी नुसतं पिक्चर पाहतात, पकड कापतात, त्याला वाटतं तुम्ही फौजी आहे. ऍक्च्युली फौजी कोण आहे? हिरो कोण आहे? विद्यार्थी कोण आहे? मनगटामध्ये बळ पाहिजेत आणि नॉलेजचं बळ पाहिजे, दोन्ही चांगलं पाहिजे, कला कौशल्य असं त्याची नजर अशी नाही का घारी सारखी पाहिजेत.
कावळ्या सारखी नाही सांगत, कपटीपणा नाही सांगत तुम्हाला. समजलं? तर आता इथं काय लसावी काढण्यासाठी काय म्हणायचं, मसावी गुन्हेला लसावी बरोबर पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या झाली समजा. आता इथं गुन्हेला मसावी तर काय करायचं, इथं लसावी काढून घ्यायचं आपल्याला. आता 14 एक 14, 14 चोक 56, 2 राहिले, 14 2 28, हा शून्य उचलायचा. लसावी किती आला सांगा, समजलं का? तर मग आता सांगा 420 आलाय, तर आपल्याला काय पाहिजे सांगा, पट. पट म्हणजेच काय, 2 नावाचा गुणाकार, आणि 2 नावाचा गुणाकार म्हणजेच काय, लसावी अपॉन मसावी. 2 नावाचा गुणाकार म्हणजे लसावी अपॉन मसावी. आता लसावी किती आहे सांगा, 420, मसावी किती आहे 14. 14 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये, 14च्या. 14 एक 14, 14 त्रिक 42, उचलायचा, शून्य लिहायचा. मग आता हे 30 काय निघाले सांगा, 2 नावाचा गुणाकार, यालाच पट असं म्हणायचंय. आणि 2 नावाचा गुणाकार, लगतचे अवयव कोणते सांगा, 6 पंच 30. तर आपल्या काय मोठी संख्या काढायची, म्हणजे 5 गुणिला 6. तर मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवयव गुणिला मसावी. मसावी किती आहे सांगा, 14. आता 14 सक 84, ही निघाली मोठी संख्या. आणि लहान संख्या काढायची असेल तर 14 पंच 70. हे अडचण याच्यामध्ये, नीट बसवा, व्यवस्थित बसून घे. तुमच्या बसण्याच्या सवयीवर पण तुमचं निघा, उजवा पाय पुढे डावा पाय मागा असेल. स्वतःला एक अधिकारी हा काय समजायचं ते समजा, पण काही पण समजू नका. पण इथं थोडं टाईट एकदम नाही, फोक काढून नाही काढायचं एकदम, ऐका नाही, जखडून नाही राहायचं. आणि रिलॅक्स मध्ये मेंदूच्या नसा मोकळ्या सोडायचा, हास्य तोंडावर ठेवायचं, आणि बिलकुल एक एक प्रश्न समजून घ्यायचा आहे. आळसत मळसत घरी पोत्यावर बसतोय, शेतामध्ये ढोराईकडे असतो तो कुदाकडावर बसतोय, तशा पद्धतीने नाही बसायचं. कारण याच्यामध्ये तुम्हाला अर्जन करायचं असेल समजा ज्ञान, तर त्याच्यामध्ये तुमची बसण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित पाहिजे. त्याच्या खूप काही म्हणजे तुम्हाला सवयी सगळ्या कोणकोणत्या लागतात, जिथं तिथं त्या सवयी कामा येतील. मी म्हणतो म्हणून नाही, फक्त तुम्हाला एक आठवण करून दिली, आणि त्या सवयी लावणं तुमच्या हातामध्ये, जबरदस्ती नाही. आता पुढे 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 27 असून त्यांचा मसावी 180 आहे. तर त्या 2 संख्याची बेरीज किती, गणित एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. आता याच्यामध्ये काय करावं लागतंय, 2 संख्येचा गुणाकार आहे, आणि इथं मसावी लसावी दिलेला असताना काय आहे, लसावी. काय हा लसावी आहे 180. पुस्तकामध्ये लक्ष द्या, पुस्तक तुमच्या समोर आहे का, बरोबर? तर इथं काय 2 संख्येचा गुणाकार आणि लसावी दिलेला आहे. आम्हाला 2 नावाचा गुणाकार काढायचा, तिथं लसावी आपण मसावी लागतो का नाही, म्हणजे याच्यामध्ये मसावी नाहीये, काय नाही. तर आता मसावी काढण्यासाठी काय म्हणायचं, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला. मग आता गुन्हेला 180 लसावी आहे, तिथं भाग्याला 180 इथं मसावी काढून घ्यायचा, एका शून्याला एका शून्यानं काढायचंय. 18 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये, 9च्या. 9 2 18, 9 त्रिक 27, हा शून्य उचला. आता 30च्या निम्मे किती होईल सांगा, 2 1 2 2 15 30. तर या ठिकाणी मसावी किती आला सांगा. आता इथं 15 निघालेले. आता काय करायचं आपल्याला, 2 अवयव काढायचे. मग 2 अवयव काढण्यासाठी काय म्हणायचं, 2 अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी अपॉन मसावी. सांगा 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच काय, लगेच 15 उचलायचे, त्याच्या खाली ठेवायचे, तसं करू शकतात. 2 अवयवाचा गुणाकार यालाच काय म्हणायचं, पट असं म्हणायचंय, लसावी अपॉन मसावी. आता लसावी किती सांगा 180, मसावी किती आला 15. 15 आणि 180 कोणत्या पाड्यामध्ये, 15च्या. 15 1 15 15 12 180, म्हणजे काय 15 1 15 3 राहिले, आणि 15 2 30. 15 12 180, पुन्हा माणसं डायरेक्ट कसे आले. तर मग आता इथं काय निघाले, 12 सांगा. 2 अवयवाचा गुणाकार 12 निघाले. आपल्या काय करायचं, 2 संख्येची बेरीज काढायची. मग 2 संख्येची बेरीज काढत असताना पहिले अवयव माहिती पाहिजेत, मग तेव्हा मोठी संख्या काढायची. मोठी संख्या म्हणजे काय, मोठा अवयव गुणिला मसावी, आणि लहान संख्या काढण्यासाठी लहान अवयव गुणिला, तेव्हा मोठी संख्या आणि लहान संख्या निघत, तेव्हा बेरीज करत. इतका टाइम आहे का आपल्याजवळ, म्हणजे या ठिकाणी काय करायचं, जास्त घोळत बसायचं नाही, कारण पेपर हा 1.5 तासाचा असतो 100 प्रश्नाचा. त्यासाठी आपल्याला काय डावपेच शिकणं खूप महत्वाचे, बरोबर आहे का नाही. तुम्ही 8-10 कुस्त्या एका दमामध्ये करू शकता का नाही, पण तशी तालीम करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये ताकद आणि डावपेच या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकवणार, प्रॅक्टिस मध्ये टाकणार, असंही सुद्धा टाकणार, सोडणार नाही, कारण तुम्ही पायावर उभे राहिले पाहिजे. मग आता सांगा लगतच्या अवयव सांगा कोणते, 3 गुणिला 4, हे समजलं का नाही. आता 2 संख्येची बेरीज काढायची म्हणजे काय, अवयवाची बेरीज 3 चौक 12. मग आता हे काय झालं सांगा, अवयवाची बेरीज
मग अवयची बेरीज म्हणजेच काय, इथं निघाली बेरीज ही, तर गुणीला मसावी करायचं. मसावी किती सांगा 15, म्हणजे सांगा 12 गुणीला 15 म्हणजे किती झाले सांगा 180. हे झालं डायरेक्ट उत्तर. पार किती नंबर आहे, थांबा नाही 3 आणि 4 7 आहे, सॉरी. बेरीज किती आली 3 आणि 4 किती झाले 7, आणि 7 गुणीला किती सांगा 15, आणि 15 7 किती 105. तर उत्तर किती आलं सांगा 105. नाही तर तुम्हाला काय करणं माहिती का, याला इथं गुणीला किती 15 करणं, याला गुणीला 15 करायचे आणि याला गुणीला 15 करायचे. 15 त्रिक किती 45, आणि 15 चौक किती 60, आणि 60 आणि 45 किती होईल सांगा 105. असंही सुद्धा करावं लागेल. ही लहान संख्या निघाली, ही मोठी संख्या, त्या दोन संख्येची काय केली बेरीज. समजलं ना. आता पुढचं गणित पहा. 3 अंकी दोन संख्येचा गुणाकार 70 98 असून त्यांचा मसावी हा लसावी आहे. लसावी 546 आहे, तर त्या दोन संख्येमधील फरक किती. आता फरक म्हणजेच काय, वजाबाकी, म्हणजे मोठी संख्या वजा लहान संख्या, मोठा अवय वजा लहान अवय, आणि गुणीला मसावी करायचा. आता बघा कसं. तस या ठिकाणी सांगा आपल्याला काय दोन संख्येचा गुणाकार आणि लसावी माहिती, पण जोपर्यंत दोन अवयचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला लसावी आपण मसावी पाहिजे, म्हणजे याच्यात मसावी आहे का. जोपर्यंत आपण मसावी काढू शकत नाही तोपर्यंत पुढचं उत्तर देऊ शकत नाही. मग सांगा गुणीला लसावी म्हणजे 546 आहेत, भागीला काय होईल सांगा 546. 546 आणि 70 98 कोणत्या पाड्यामध्ये 6च्या 6 नम 54, 6 1 6 1 6 1 राहिला, 6 1 6 किती 4, 6 8 48 1 राहिला, 6 3 18. आता 91 आणि 11 83 कोणत्या पाड्यात आहे. आता 91 ही काय आहे, कुठं मूळ संख्या आहे ती 17 13 7 91 आहे ना, मूळ संख्या नाही ती. पुन्हा 13च्या पाड्यामध्ये घ्या किंवा 3च्या. आता 3 13चे घ्यायचं का किंवा 7चे घ्या. 7 13 किती, मग आता सांगा 7 1 7 किती राहिले 4, 7 सकम 48 मधून 42 गेले 6, आणि 7 नंबर 63. आता 13चा वर्ग 169 तुम्हाला माहिती आहे, म्हणजे 13 1 13 13 13 किती 169. म्हणजे हे काय निघाले 13 सांगा मसावी. दुची साखं बसू नको ना, नीट बसून घे. तर मग आता इथं सांगा दोन अवयचा गुणाकार काढायचा आहे. दोन अवयचा गुणाकार म्हणजेच काय सांगा लसावी आपण मसावी. लसावी किती आहे सांगा 546, आणि मसावी किती आहे सांगा 13. 13 1 13 13 चौक 52, 54 मधून 52 गेले किती राहिले 2 झाले 26, आणि 13 2 26. आता हे 42 काय आलं सांगा, दोन अवयचा गुणाकार 42 काय आहे, त्याला पट असं म्हणायचंय. आता सांगा या ठिकाणी 42 आलंय, लगतच्या अवय कोणते 6 आता 42, 6 गुणीला 7, पण फरक म्हणलं तर डावा साईडनं लिहू 6 गुणीला 7 म्हणतो आपण, आहे का नाही. 6 7 42 गुणीला समजून घ्यायचंय. आता या 7 मधून 6 गेले की काय सांगा फरक काढायचा ना. फरक म्हणजे काय दोन अवयची वजाबाकी. 7 मधून 6 गेला 1, हा काय झाला अवयचा फरक झालाय. मग आता सांगा फरक काढायचा म्हणजे काय, अवयचा फरक गुणीला मसावी. मसावी किती सांगा 13. आता 13 1 समजलं का, म्हणजे पर्याय क्रमांक ऐका बरोबर. आता हा फरक कसा आला हे जाणायचं. तर मग आता इथं काय केलं 13 7 किती 91 केलंय. आता इथं गुणीला 13 केलंय, आणि ते सकम 78. 11 मधून 8 गेले किती राहिले सांगा 3, हा चौपद्या 7 आणि 1 8, 9 मधून 8 गेला 1, हा समजला का फरक. असंही करू शकता, पण जाऊ द्यायचं नाही. दोन पद्धत तुम्हाला माहिती आहे. दोन अंकी दोन संख्येचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 270 व 18 आहे, त्यापैकी लहान संख्या कोणती. आता इथं काय दिलाय लसावी दिलाय आणि मसावी दिलेला आहे बरोबर. तर इथं काय करायचं दोन अवयचा गुणाकार काढायचा आहे, आणि त्यापैकी लहान संख्या काढायची, म्हणजे लहान अवय गुणिला मसावी. लहान संख्या काढण्यासाठी दोन अवयचा गुणाकार म्हणजेच लसावी आपण मसावी, दोन अवयचा गुणाकार म्हणजेच, आणि त्याच्यानंतर बघा दोन अवयचा गुणाकार म्हणजे तसावी आपण मसावी, म्हणजे काय 270 आपण 18. ते आपण डायरेक्ट घेऊ का समजण्यासाठी का सविस्तर याचं.
आता हे पहा, लसावी आपण बर ठीक आहे, तसं जमणार नाही, असू द्या. 2 आवायचा गुणाकार अजून लहान आहे त्याच्यामुळे असं घेतो. लसावी आपण मसावी. मग आता लसावी किती सांगा? 270 आपण किती? 18. 18 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये बोलायचं बा? 9 2 18, 9 3 27, उचलायचा 0. आता 30 चे नेहमी किती सांगा? 15. हा झाला 2 आवायचा गुणाकार. 2 आवायचा गुणाकार किती आहे? 15 आहे. मग आता लहान संख्या काढायची. आता सांगा 15 चे लगतचे अवयव कोणते सांगा? 3 गुणिला 5. आता लहान संख्या काढण्यासाठी काय? लहान अवयव गुणिला मसावी. मसावी किती आहे सांगा? 18 आहे. 18 त्रिक 18 त्रिक 54, म्हणजे पर्याय क्रमांक 3. लहान संख्या कोणती निघाली सांगा? 54. मोठी संख्या काढायची असेल तर 18 पंच 90, आणि 2 अवयची बेरीज करायची असेल 3 5 किती? 8, आणि 8 गुणिला किती? 18 लिहायची. ही झाली बेरीज. आणि जर फरक काढायचा असेल तर 5 मधून 3 गेले किती राहिले? 2, आणि 18 दोन्ही 36. हा काय निघाला फरक? पुढे बघा, 3 अंकी 2 संख्येचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 34 16 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता मोठी संख्या काढायची असन तर काय म्हणायचं? काय पाहिजे आपल्याला? 2 आवायचा गुणाकार. आणि 2 आवायचा गुणाकार म्हणजे काय सांगा? बॉम्बला 2 आवायचा गुणाकार म्हणजेच काय? लसावी आपण मसावी. आता लसावी किती आहे सांगा? नाही काहीतरी चला पटकन सांगा अंक. 510 आहे इथं. लसावी 510 आणि मसावी किती आहे? हा, आणि मसावी 34 आहे. लसावी 510, मसावी 34. तर मग आता या ठिकाणी 510 आपण किती? 34. हा 510 लसावी, मसावी किती आहे? 34 आहे. आता 34 आणि 51 कोणत्या पाड्यामध्ये? 17च्या. आता सांगा 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, उचलायचा 0, 30 च्या नेहमी किती झाले? 15. हा झाला 2 आवायचा गुणाकार. मग 2 आवायचा गुणाकार 15 आहे. लगत अवयव कोणते सांगा? 3 गुणिला 5. आता या ठिकाणी मोठी संख्या काढायचं. मोठा अवयव गुणिला मसावी. मसावी किती सांगा? 34. 5 24 0 चले 2, 5 त्रिक 15, 15 2 किती? 17, म्हणजे किती? 170. पर्याय क्रमांक 2. समजलं का? आता याच्यामध्ये पुन्हा माणसाने या ठिकाणी 510 आहे. सगळ्यात सोपं तुम्हाला एक सांगतोय, फटकन सोडवायचं असेल तर इथं 34 समजा 510 भागेला काय करायचे? 34, आणि 34 एक 34, आणि 34 किती? 15 झाले. 2 आवायचे गुणाकार म्हणजे 3 5 आणि 5 गुणिला 34. मोठी संख्या काढायची ना. 5 24 0, अच्छा 2 5 3 15 2 किती? 17. हे जागच्या जागी इतकंच गणित होऊ शकतं, पण तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर. बिना प्रॅक्टिसचं शक्य नाही. बरं, तुम्हाला ते डायरेक्ट समजलं पाहिजे हेटमध्ये आशा असं केलं म्हणजे आशा होतं. फक्त इतक्यामध्ये गणित त्या ठिकाणी होऊन जाते. हा पण शॉर्टकट असतो, पण हा शॉर्टकट केव्हा नवीन नवीन मार्ग ठरत असतो. अति शॉर्टकट लक्षात राहत नाही, पण तुम्हाला केव्हा लक्षात राहील? ज्यावेळेस तुम्हाला हे सगळं माहिती असेल तेव्हाच. पुढे बघा, गणित चेंज झाले. 3 अंकी 2 संख्येचा लसावी त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे. जर त्यांचा मसावी 21 असल्यास त्या 2 संख्यामधला फरक किती? आता इथं पट इथं दिलेलं आहे. आता पट म्हणजे काय सांगा? बॉम्बला 2 आवायचा गुणाकार. पट म्हणजेच काय? 2 आवायचा गुणाकार. पुस्तक असतं तर फटकन लिहून घेतलं असतं तुम्ही. पट म्हणजेच काय? आणि 2 आवायचा गुणाकार म्हणजेच पट. पट म्हणजेच काय? 2 आवायचा गुणाकार म्हणजेच पट म्हणजेच बोलायचं. पहा पुढं काय करायचं नाही तर तुम्हाला झेंडेच हातात घ्यायला लावतील कार्यकर्ता म्हणून. बरोबर आहे की नाही? 5 वर्षानंतर नाही समजा त्यांचा मुखिया निवडून आला तर दैनच आहे. बरं ध्यानात ठेवा. लोक मग नाही का जवळ पण येऊ देत नाही. ते थोडस बेमनकीचं राजकारण असतं त्याच्यामध्ये, आणि कार्यकर्त्याची नेत्यापेक्षा कार्यकर्त्याची बेमनकी जास्त उघड पडते. जे काय झालं असेल ते कार्यकर्ते आपसामध्ये भांडतात मग, आणि काही घेणं नाही. आणि ते नेते असेल एकमेकाच्या विरुद्ध पक्ष ते एका ताटामध्ये जेवतात आणि तुमच्यामध्ये आपसामध्ये भांडणं लावून देतात. ते करायचं नसेल तर प्रशासनामध्ये व्हा. महिन्याचा पगार चालू, महागाई भत्ते चालू,
अडचण नाही. दुष्काळ पडला तर मागे भत्ता वाढत, तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण नाही कधीच. नोकरीमध्ये या ठिकाणी असं असतं. तर मग आता 55 पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. मग लगतचे अवय कोणते सांगा? 11 5 55. कारण इथं फरक विचाराय 11 5 55. कारण आपल्याला फरक विचारला म्हणून आपण मोठा अवय डाव्या साईडने घेतला, उजव्या साईडने लहान घेतला. मग आता 11 मधून 5 गेले किती आले सांगा? 6. आता या ठिकाणी लहान अवयाचा फरक आला. या समजला? फरक कोणाचा आहे? नाही नाही, मोठा आणि लहान अवयाचा फरक. म्हणजे या ठिकाणी आपण याला काय म्हणू? अवयाचा फरक म्हणू. काय म्हणायचं? अवयाचा फरक. आपल्या स्वतःच्या भाषेत मध्ये समजून घ्यायचंय. मग आता इथं काय करायचंय? फरक काढण्यासाठी अवयाचा फरक गुणिला मसावी. फरक काढण्यासाठी अवयाचा फरक गुणिला मसावी. मसावी किती आहे सांगा? 21 आहे. गुणिला 21 काय? 6 1 6 6 2 किती? 12. मग फरक किती आला सांगा? 126. जास्त अवघड झालं का? तर मग नाही तर मग काय करायचं? 11 गुणिला 21 करायचा आणि 5 गुणिला 21 करायचं. मोठी संख्या काढायची, लहान संख्या काढायची, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. शेवटी हेच उत्तर येणार. समजलं का? इथं माइंड चालवायचंय का ते पण लिहून देऊ. आता याच्या मागचे गणित लिहून दिले, त्याच्यावर त्या अंदाजावून पण तुम्ही करायचा प्रयत्न करा ना. नाही तर किती दिवस चमच्यानं दूध पिणार? सुरुवातीला सांगतो थोडंफार, एखाद्या दिवशी उपाशी राहावं लागेल, पण त्या ठिकाणी एकदा शिकलं म्हणजे त्या ठिकाणी शिकून जाईल ना. चला लक्ष द्या. 3 अंकी 2 संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 14 पट आहे. जर त्यांचा मसावी 13 असल्यास त्या 2 संख्यामधला फरक किती? आता 7 2 14 आहे. 7 मधून 2 गेले किती राहील? 5. आणि 5 गुणिला किती? 13. 13 5 65. किती सेकंदाचं गणित आहे? 2 नाही, 5 सेकंदा भोवताली आहे. समजलं का? सगळं सोपं आहे. सांगा पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. ध्यानात ठेवायचंय. हे जोपर्यंत लक्षात बसत नाही तोपर्यंत गणिताची भाषा समजत नाही. पट म्हणजेच काय? मग आता 2 अवय कोणते सांगा? 7 2 14. मुद्दाम लिहिलं फरक म्हणला म्हणून. आता 7 2 14. 7 मधून 2 गेले किती राहिले? 5. हा आला या ठिकाणी अवयचा फरक. आता अवयचा फरक गुणिला काय करायचा? मसावी. मसावी किती सांगा? 13. तर 13 5 68. या ठिकाणी फरक निघाला 65. समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. 3 अंकी 2 संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. तर त्यांचा मसावी 17 असल्यास मोठी संख्या कोणती? सगळे सोपं. आता इथं पट म्हणजे काय? 2 अवयचा गुणाकार. 3 5 15. मोठी संख्या सांगितली ना, तर 5 गुणिला काय करायचा? मसावी. 5 5 17 85 झालं या ठिकाणी उत्तर. म्हणजे 17 5 85. आता हे कसं काढायचं पहा. पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. आता 2 अवयचा गुणाकार म्हणजेच काय? पट. लगतच्या अवय कोणते सांगा? 3 गुणिला 5 आहे. तर मग आता सांगा, हा झाला मोठा अवयव. हा कोणता अवयव सांगा? मोठा अवयव. तर आता या ठिकाणी 5 गुणिला मसावी किती सांगा? 17. हा मसावी आहे. आणि 17 5 किती? 85. तर मोठी संख्या या ठिकाणी किती निघाली सांगा? 85. आलं लक्षात? समजून आले का? कोणी वंचित आहे का असं? हा मला माहिती आहे. थोडं ड्रिल फाउंडेशन पुढे गेल्याशिवाय ज्याला काही येत नाही त्यांचं वांद येत थोडसे. जसं ड्रिल फाउंडेशन पुढे चालन तर घराकडे पडू नका. 1.5 तास आपण ड्रिल फाउंडेशन घेतो एक्स्ट्रा क्लासमध्ये. तर त्याच्याशिवाय तुमचं भागात बी पानं हलत पण नाही. बे कबीचे पाठ नसतील तर त्यांचं ड्रिल फाउंडेशन झाल्यानंतर आपण गणिताचे सगळे विषय शिकवायचे, पुनर्विजन द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला टार्गेट द्यायचे, अभ्यास करायचा, पेपर सोडवायचा. तर हे सगळं केल्यानंतर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. बरोबर? साच्यामधून पद्धतशीर जास्त अवघड नाही. शेतामध्ये जेवढं काम करावं लागतंय, ढोराकडे बकऱ्याकडे जातोय, ढोराकडे गेलो तर ढोरं बनतोय, बकऱ्याकडे गेलो तर बकरीच बनतोय, आहे का नाही? तर जे समोर दिसन तेच बनतो माणूस. तर आता इकडे विद्यार्थी बनायला लागला तर प्रशासनामध्ये जायचं, तर नोकरीमध्ये जे पद असन ते बनन, आहे का नाही? असा विषय असतो तो. 3 अंकी 2 संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 176 पट आहे. त्यांचा मसावी 16 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती? आता 176 पट. पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. आता याच्यामध्ये 16 गुणिला 11 काय करायचं सांगा? किंवा 11 गुणिला 16. 16 1 16. 16 1 16 ने किती झाले? 17. बरोबर? तर आपल्या काय करायचं? लहान संख्या काढायची. आता लहान अवयव हा कोणता आहे सांगा? लहान अवयव गुणिला काय? मसावी. मसावी किती सांगा? 16. आता 16 1 16.
चला एक 16 16 किती 17 176. उत्तर किती आलं? नाही तर माणसाने 176 उचलायचे जसे तसे ठेवायचे, असं नाही होत. हा कसं चालन? जोपर्यंत माहित नाही तो डेफिनेट तोपर्यंत ठेवू शकत नाही आपण. आणि त्याच्यानंतर 16 मोठी संख्या काढायची असेल तर 16 गुणिले 16 तर काय 256. समजलं का? तर मोठी संख्या काय येईल? आता या इथपर्यंत काही अडचण आहे का? आता पुढचे गणित पाहिजेत. आता सुरुवात प्रकार दुसऱ्याला होते. बघून घेऊ द्या. हाय थोडे 1 2 3 4. नमुना समजून घ्यायचा आहे, सरावाचे उद्या समजून घ्यायचे. 42 आणि 98 या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? आता हे 42 आणि 98 काय दिलेलं आहे? बोंबला दोन संख्या दिलेल्या आहे. याच्यामध्ये एक लहान संख्या आणि एक मोठी संख्या दिलेली आहे, बरोबर? आता सगळ्यात महत्वाचं आहे लसावी हा मसावीच्या किती पट आहे, आणि तुम्हाला तीनदा उच्चारून घेतलेलं आहे. पट म्हणजेच काय? आपल्याला काढायचा 2 अवयवाचा गुणाकार. काय काढायचा? मग याचा अर्थ काय करायचा? मोठी संख्या 42 दिलेली आहे आणि लहान संख्या 98 दिलेली आहे. ती यांचे प्रथम अवयव काढायचे. अवयव म्हणजेच काय? आलेला भागाकार. अति संक्षिप्त रूप. अति संक्षिप्त रूप समजत नाही, आलेले भागाकार तर समजतात ना. तर एका पाड्यामध्ये नसलेल्या संख्या अशा काढायच्यात, तर त्यालाच काय म्हणायचं? आलेले भागाकार. दोन्ही साईडनं 42 आणि 98 कोणत्या पाड्यात सांगा? गुणोत्तर काढायचंय. आणि गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलेला भागाकार. गुणोत्तर म्हणजेच काय? कोणत्या पाड्यात आहेत? 42 आणि 98 14च्या. 14 त्रिक 42, 14 7 98. मग आता इथं काढायचा पट, आणि पट म्हणजेच काय? 2 अवयवाचा गुणाकार. मग अवयव कोणते आले सांगा? 3 आणि 7, आणि 3 7 21. आता 21 आला 2 अवयवाचा गुणाकार. समजलं का? फक्त भाषा चेंज होते, त्याच्यामुळे पुढचा अगोदर तुमच्याकडून म्हणजे वधून घेतलंय, तेव्हा तुम्हाला समजलं. 2 अंकी 2 संख्येचा मसावी 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता इथं पट म्हणजे काय? 2 अवयवाचा गुणाकार. 2 त्रिक 6. मोठी संख्या काढायचा, मोठा अवयव 3 आहे, आणि 3 गुणिले 24 आणि 24 त्रिक किती? 72. झालं 72 या ठिकाणी उत्तर. मग आता कसं सांगा? आता 6 पट म्हणजे काय? 2 अवयवाचा गुणाकार. काय? 2 गुणिला 3. आता इथं मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवयव गुणिला मसावी. आता मसावी किती सांगा? 24, आणि 24 त्रिक किती? 72. आता लहान संख्या काढायची असेल तर 24 दोन्ही 48. तर उत्तर किती आलेलं आहे सांगा? मोठी संख्या 72 आलेलं आहे. थोडस लावून घ्या, तुम्हाला त्रास होईल नंतर. घ्या लोटून. हा बस. 2 संख्येचे गुणोत्तर 3/5 असून त्यांचा लसावी 105 आहे, तर त्यांचा मसावी किती? घाबरायचं नाही. इथं 2 अवयवाचा गुणाकार दिलेला आहे. 3/5. 3/5 कोण आहे? 2 अवयवाचा गुणाकार आहे. आलं लक्षात? म्हणजे 2, त्याला काय म्हणायचं? अवयवाचे 2 संख्येचे गुणोत्तर आहे, इतकं लक्षात घ्यायचं आहे. मग आता इथं काय करायचं आपल्याला? लसावी, आणि इथं काढायचं मसावी, आणि इथं 2 अवयव दिलेले. मग 2 अवयव दिलेले आपल्याला मसावी काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा? 2 अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी आपण मसावी. समज का? काय म्हणायचं? 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच बॉम्बला लसावी आपण मसावी. सांगा 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच. आता इथं 2 अवयव कोणते सांगा? 3 गुणिला 5. समजलं? तर मग आता इथं भागेला मसावी आहे, तर गुणिला काय करायचं? मसावी. आता लसावी किती दिलेलं आहे सांगा? 105. आता इथं ध्यानात घ्यायचंय 3/5 गुणिला 15 इथं काय होईल सांगा? भागेला 15. 15 1 15, 15 7 105. तर मसावी किती आला सांगा? 7. समजलं का? तुम्हाला भाषा समजणं खूप महत्वाचं आहे, नीट बसून घ्या. पुढे बघा. 2 संख्येचे गुणोत्तर 4/7 असून त्यांचा मसावी 35 आहे,
तर त्या संख्येचा लसावी किती? आता इथं गुणोत्तर दिलेलं आहे, आता मसावी दिलेला आहे आणि लसावी दिलेला आहे. आणि गुणोत्तर म्हणजेच काय? काठ छाटकवून आलेला भाकर, म्हणजे दोन संख्येची काठ छाटकवून आलेला भाकर म्हणजेच काय? गुणोत्तर. आणि हे गुणोत्तर काय माहिती का? याचं रूपांतर कशामध्ये करायचं? दोन अवयच्या गुणाकारामध्ये करायचंय. गुणोत्तर म्हणजेच काय? दोन अवयव आलेला भाकर, अतिसंक्षिप्त रूप, यालाच काय म्हणायचं? गुणोत्तर असं म्हणतात. आणि हे दोन अवयव आहे, याला गुणोत्तर असं म्हणतात. मग आता इथं काय करायचंय? सगळ्यात सोपं रूपांतर कशामध्ये करायचं याचं? कशामध्ये? दोन अवयच्या गुणाकारामध्ये करायचंय. या गुणोत्तराचं रूपांतर कशामध्ये करायचंय? मग काय म्हणायचं सांगा? दोन अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी आपण. मग आता सांगा दोन अवयवाचा गुणाकार किती आहे सांगा? 4 गुणिला 7. आपल्याला काय करायचंय? मसावी आहे का नाही? तर आता इथं लसावी काढायचा आहे, भागेला समजा इथं मसावी, तर काय होईल इथं सांगा? गुणिला मसावी. मग आता मसावी किती आहे सांगा? 35. तर यांचा गुणाकार करायचा आहे सांगा? 4 पंच 20, हातच्याले 2, 4 ते 12, 12 2 किती? 14. समजलं का? तर मग आता 140 गुणिला किती? 7. हा शून्य उचलायचा, 14 7 किती? 98. म्हणजे लसावी किती आला सांगा? 980. लसावी किती? समजलं का? थोडं थोडं तुम्हाला जोपर्यंत ही भाषा समजत नाही तोपर्यंत पुढचं समजत नाही. मी काय बोलतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं, ते आठवण ठेवायचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही का डायरेक्ट ध्यानात ठेवा, मला माहिती किती जणांच्या लक्षात बसते म्हणून. तर थोडी हळूहळू प्रॅक्टिस होईल. कारण दोन पद्धती, ज्याला इथं नाही समजलं ते व्हिडिओ घरी पाहू शकतात, बरोबर आहे का? म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन मी त्याच्यासाठीच ठेवलंय. म्हणजे उद्या तुम्हाला एखादे भाग नाही समजला, प्रकार नाही समजला, एखादं चॅप्टर नाही समजलं, तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून पुन्हा पुन्हा पाहून त्या ठिकाणी समजून घेऊ शकता. पीडीएफ पण आहे, त्याचा टाइम पण वाचतोय. आणि कव्हर करा रजिस्टरच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. तर अशा प्रकारे या ठिकाणी गणित आजचे